नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। ऑक्टोबर महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, क्लाउडिया शेनबाम यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेक्सिको। या बघा, या आहेत त्या क्लाउडिया शेनबाम आणि या नुकत्याच मेक्सिको या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत। त्यांनी या मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ देखील घेतलेली आहे। जवळपास 200 पेक्षा अधिक वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या मेक्सिको देशाच्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 4 मेक्सिको हे याचं बरोबर उत्तर आहे। मग मेक्सिको मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे मेक्सिको हा देश, इथे आहे मेक्सिको। मेक्सिकोची राजधानी आहे मेक्सिको सिटी। आता राष्ट्रपती बनल्या त्या क्लाउडिया शेनबाम आणि करन्सी आहे मेक्सिकन पेसो। पुढचा प्रश्न, 2025 मध्ये खो खो विश्वकप 2025 मध्ये खो खो वर्ल्ड कप या स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे असं विचारलेलं आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत। आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच या खो खो वर्ल्ड कपचं आयोजन जे आहे ते 2025 या वर्षामध्ये करण्यात येणार आहे। खो खो वर्ल्ड कप याचं आयोजन आंतरराष्ट्रीय खो खो महासंघ व खो खो फेडरेशन ऑफ इंडिया या दोघांच्या समन्वयातून करण्यात येणार असून या 2025 मध्ये या खो खो वर्ल्ड कप मध्ये एकूण 24 देश सहभागी होणार आहेत। या 24 देशांचे एकूण 16 महिला संघ आणि 16 पुरुष संघ या वर्ल्ड कप मध्ये भाग घेतील। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 भारत हे याचं बरोबर उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात नीती आयोगाने नुकताच महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे? महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्म जो आहे तो या नीती आयोग या संघटनेकडून नीती आयोगाकडून जो आहे तो नुकताच तेलंगणा या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे। त्यामुळे तेलंगणा हे याचं बरोबर उत्तर असेल। महिला उद्योजकता मंच किंवा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्म का लॉन्च केलाय? तर विविध क्षेत्रातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणं आणि त्यांचं समर्थन करणं, त्यांना संसाधनं साधनं आणि त्यांचा व्यवसाय वाढवणं यासाठी एक मजबूत नेटवर्क प्रदान करणे या उद्देशाने नीती आयोगाने हा प्लॅटफॉर्म किंवा महिला उद्योजक प्लॅटफॉर्म जो आहे तो या तेलंगणा राज्यामध्ये लॉन्च केलेला आहे। आता इथे नीती आयोगाचा उल्लेख आलेला आहे। नीती NITI या नीतीची स्पेलिंग होते नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। नीती आयोगाची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015 या दिवशी। मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर नीती अध्यक्ष किंवा पदस्थ अध्यक्ष जे आहेत ते असतात भारताचे पंतप्रधान सध्या आहेत नरेंद्र मोदी। सध्या उपाध्यक्ष कोण आहेत? काही दिवसापूर्वी बदललेले आहेत उपाध्यक्ष। तर आता नवीन उपाध्यक्ष बनलेत सुमन बेरी किंवा सुमन बेरी जे आहेत ते नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत आणि BVR सुब्रमण्यम हे CEO आहेत। पर्याय क्रमांक 4 तेलंगणा बरोबर उत्तर असेल। तेलंगणा मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे तेलंगणा हे राज्य। तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद। सध्या राज्यपाल आहेत जिशू देव वर्मा आणि मुख्यमंत्री आहेत AR रेड्डी हे या तेलंगणाचे CM किंवा मुख्यमंत्री आहेत। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक प्राणी दिन किंवा वर्ल्ड ॲनिमल डे वर्ल्ड ॲनिमल डे म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर। 4 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जागतिक पशु दिन किंवा जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो। पर्यावरणासोबतच प्राण्यांचंही संरक्षण व्हावं यासाठी 1931 या वर्षामध्ये इटलीमध्ये फ्लॉरेन्स या शहरामध्ये पर्यावरण परिषद भरवण्यात आली होती आणि याच परिषदेमध्ये लोकांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत व्हावी यासाठी 4 ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तेव्हापासून दरवर्षी 4 ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन। पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2024 मध्ये महिला T20 वर्ल्ड कप 2024 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर ऍक्च्युअली हा जो वर्ल्ड कप आहे महिलांचा T20 वर्ल्ड कप 2024 चे आयोजन अगोदर बांगलादेश या देशामध्ये नियोजित होतं, परंतु बांगलादेशमध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थिरता यामुळे हा वर्ल्ड कप आता 3
ते 20 ऑक्टोबर या कालावधीमध्ये UAE किंवा संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1 संयुक्त अरब अमिराती. हा वर्ल्ड कप ICC कडून आयोजित केला जातो. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. स्थापना 15 जून 1909 ला आहे. मुख्यालय दुबईमध्ये आहे आणि सध्या अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले. ग्रेग बार्कले जे आहेत ते सध्या अध्यक्ष आहेत. कधीपर्यंत 1 डिसेंबर 2024 पर्यंत आणि त्यानंतर भारताचे जय शहा जे आहेत ते या ICC चे अध्यक्ष बनतील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंडियन न्यूजपेपर सोसायटी ही काय, तर ही प्रेस ऑफ इंडियाची एक केंद्रीय संस्था आहे आणि भारतातील वृत्तपत्रे व नियतकालिकांचा अभिसरण आकडेवारीचं प्रमाणीकरण करण्याचं काम करते. या INS किंवा इंडियन न्यूजपेपर सोसायटीची स्थापना झालेली आहे 27 फेब्रुवारी 1939 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि याच इंडियन न्यूजपेपर सोसायटी या संघटनेच्या किंवा संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच MV श्रेयम्स कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. हे आहेत इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष MV श्रेयम्स कुमार. जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो, त्याचं उत्तर असेल 3 मे. 3 मे हा दिवस दरवर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याच जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर नॉर्वे हा देश आहे आणि आपला भारत यावर्षी 2024 मध्ये 159व्या क्रमांकावर आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ही सौंदर्य स्पर्धा कोणी जिंकली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिया सिंघा. रिया सिंघा हिने राजस्थानच्या जयपूरमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या मिस युनिव्हर्स इंडिया या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये विजय मिळवलेला आहे. यामुळे ती आता मेक्सिको या देशामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भारताला रिप्रेझेंट करणार आहे. उत्तर असेल मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ही स्पर्धा रिया सिंघा हिने जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 2. आता इथे मिस युनिव्हर्स इंडियाचा उल्लेख आलेला आहे. जर आपल्याला असं विचारलं की आतापर्यंत भारताच्या किती महिलांनी मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकलेली आहे, तर आतापर्यंत 3 भारतीय महिलांनी मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकलेली आहे. तिघांची नाव आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पहिली आहे सुष्मिता सेन, 1994 मध्ये जिंकलं होतं. त्यानंतर दुसरी आहे लारा दत्ता, हिने 2000 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती, सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. आणि त्यानंतर आहे हरनाज कौर संधू. या हरनाज कौर संधूने 2021 या वर्षामध्ये मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकलेली आहे. मिस वर्ल्ड ही स्पर्धा देखील असते, मिस वर्ल्ड. आणि आतापर्यंत एकूण 5 भारतीय महिलांनी या स्पर्धेमध्ये व या मिस वर्ल्ड या सौंदर्य स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे. 5 भारतीय महिला कोण कोण आहेत? पहिली आहे रीटा फारिया, हिने 1966 मध्ये पहिल्यांदा मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली आहे. दुसरी आहे ऐश्वर्या राय, त्यानंतर आहे डायना हेडन, चौथी आहे युक्तिमुखी, 5वी आहे प्रियंका चोप्रा आणि 6वी आहे मानुषी छिल्लरने 2017 या वर्षामध्ये मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकलेली आहे. सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. मिस इंडिया युनिव्हर्स ही यावर्षी जिंकलेली आहे रिया सिंघा हिने. आतापर्यंत मिस युनिव्हर्स या स्पर्धा 3 भारतीय महिलांनी जिंकलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे सुष्मिता सेन, दुसरी आहे लारा दत्ता, तिसरी आहे हरनाज कौर संधू. आणि मिस वर्ल्ड ही स्पर्धा जी आहे आतापर्यंत 5 भारतीय महिलांनी जिंकलेली आहे. एक आहे रीटा फारिया, दुसरी आहे ऐश्वर्या राय, त्यानंतर डायना हेडन, युक्तामुखी, प्रियंका चोप्रा आणि मानुषी छिल्लर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच 25व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. हा जो पुरस्कार आहे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, हा पुरस्कार दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्थेकडून देण्यात येणारा एक प्रतिष्ठित असा वार्षिक पुरस्कार आहे. या पुरस्कारांतर्गत 5 लाख रुपये रोख रक्कम आणि एक प्रशस्तीपत्र दिलं जातं. पहिल्यांदा हा पुरस्कार 1999 या वर्षामध्ये देण्यात आला होता आणि नुकताच 25
महत्त्वाचा पुरस्कार आहे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा पुरस्कार राजश्री बिर्ला या राजश्री बिर्ला यांना देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 राजश्री बिर्ला हे याचं बरोबर उत्तर असेल. लाल बहादूर शास्त्री भारताचे सेकंड किंवा दुसरे पंतप्रधान सेकंड प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत. कधी 1964 ते 1966 या कालावधीमध्ये. पुढचा प्रश्न आहे 26वी जल ऊर्जा तंत्रज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शनी 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुबई. त्यानंतर जगातील सर्वात मोठा नौदल संरक्षण व्यापार शो नाव आहे युरो नेव्हल 2024 याचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे. तर याचं आयोजन जे आहे ते 4 ते 7 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फ्रान्स हे याचं बरोबर उत्तर असेल. यामध्ये भारतासह एकूण 104 देश सहभागी होत आहेत आणि यामध्ये यात जगभरातील नौदल शक्तींना बळकट करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. पर्याय क्रमांक 4 फ्रान्स युरोनेव्हल हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न भारतामध्ये क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नुकतेच कोणते अभियान सुरू करण्यात आले आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रूज भारत मिशन. क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकार नुकतंच हे क्रूज भारत मिशन नावाचे एक अभियान सुरू केलेलं आहे आणि या अभियानाअंतर्गत 2029 या वर्षापर्यंत भारताची किंवा क्रूज प्रवासी संख्या जी आहे ती दुप्पट करण्याचं लक्ष्य भारत सरकारने निर्धारित केलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 क्रूज भारत मिशन. आता इथे उल्लेख आलेला आहे पर्यटनाचा उल्लेख आलेला आहे. जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस जागतिक पर्यटन दिन कोणता दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. तर जागतिक पर्यटन दिन जो आहे जागतिक पर्यटन दिन जो आहे तो दरवर्षी 27 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो आणि भारतामध्ये राष्ट्रीय पर्यटन दिन देखील जो असतो हा दिवस जो आहे तो 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. हे लक्षात ठेवा. जागतिक पर्यटन दिन विचारलं तर असेल 27 सप्टेंबरला आणि भारतामध्ये राष्ट्रीय पर्यटन दिन 25 जानेवारीला आहे आणि याच 25 जानेवारी भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन देखील साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कालावधी भारतात राष्ट्रीय वन्यजीव आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 ते 8 ऑक्टोबर हा कालावधी भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने भारतामध्ये राष्ट्रीय वन्यजीव आठवडा म्हणून साजरा केला जातो. 2024 या वर्षामध्ये आतापर्यंतचा 70वा राष्ट्रीय वन्यजीव आठवडा साजरा करण्यात येत आहे आणि पहिल्यांदा हा आठवडा जो आहे तो 1955 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आजचा आपला चला हे झाले आपले आजचे प्रश्न. थांबूयात आपण इथे.